द मैच स्टार्ट। भांडुप स्ट्राइकर वर्सेस हमराज मृत्युंजय। व्हाइट का इशारा, पहला रन जोड़ा जाएगा स्कोर कार्ड में अतिरिक्त रन के रूप में। रोहित के कंधों पे जिम्मेदारी का भार सौंपा है कप्तान ने। आके जांगीड़ और आकाश झा आकाश की ओर गेंद को पहुंचाने की है कोशिश और 6 रनों की यहां पे मंजूरी मिलते हुए अंपायर के द्वारा। ओवर द लॉन्ग ऑफ, ओवर द लॉन्ग ऑन, दोनों इलाके ढूंढने की कोशिश। इस बार थोड़ा सा चकमा दिया है, गेंद के ऊपर में उंगलियां बिखेरी है, टपक खाने के बाद में बाहर की तरफ निकलता हुआ गेंद नजर आया है। कोशिश अच्छी है यहाँ पे। आपके सबसे प्रथम गेंदबाज जो आपके टीम में है उनको आगे की ओर लेकर आए हैं पहला ओवर लेकर। इस बार थोड़ा सा फुलर लेन डाला था पैरों की तरफ, गेंद ज्यादा गति का इस्तेमाल नहीं कर रहे हैं गेंदबाज रोहित, और काफी चर्चे में है ये पिछले कुछ टूर्नामेंट से। आकाश जागीड़ एक बड़ा सितारा, बड़ा नाम। हेलीकॉप्टर उड़ाने की कोशिश थी, अभी अभी 2000 रुपीज का कैश प्राइज जीता है जिस खिलाड़ी के बिल्कुल बाजू से गेंद गई है। पहली गेंद पे 6 आने के बाद, वाइड आने के बाद जो दूसरी लीगल डिलीवरी, पहली लीगल डिलीवरी मानी गई थी जिसमें 6 रन जड़ा था आकाश ने, उसके बाद डॉट बॉल आई, उसके बाद 2 सिंगल आए। तो चलिए ओवर के रन तो आ चुके हैं, क्या यहाँ पे और बाजुएं खोलने का इरादा जाहिर करेंगे? निश्चित रूप से करना ही चाहिए, 4 ओवर का ये मुकाबला है, कोशिश यही होगी कि हाईएस्ट टारगेट दिया जाए। इस बार भी पैर पकड़े हैं, जकड़ने की कोशिश अलोंग द कार्पेट खेलने के लिए गए हैं। एक रन से अब सफर आगे की ओर बढ़ रहा है, और एक गेंद ओवर पिच आने के बाद में ना अब थोड़ा सा नियंत्रण है गेंदबाजी पर। रोहित को भी पता है कि अगर मैं जितनी ऊपर गेंदबाजी करूंगा ना तो थोड़े से चांसेस बल्लेबाज के बढ़ जाएंगे बड़ा शॉट खेलने के। ओ व्हाट अ बॉल, व्हाट अ बॉल, अमेजिंग डिलीवरी डिलीवर्ड बाय मिस्टर रोहित। अंतिम गेंद आ जाएगी डॉट। ओवर की समाप्ति, 1 ओवर की समाप्ति के बाद 1 ओवर के पश्चात 10 रन बिना किसी नुकसान के टीम भांडुप स्ट्राइकर। टॉस कितना इंपॉर्टेंट था ये तो मैच खत्म होने के बाद पता चलेगा। आगाज तो अभी अच्छा हुआ है, अंजाम देखना होगा कैसा है। दोनों ही टीमें एक एक जीत की बढ़त के साथ जीत की खुशबू महसूस करते हुए आगे बढ़ रही है। आज 2 ग्रुप से हमें 2 टीमें मिलेगी सेमीफाइनल 2 के लिए, ग्रुप सी और ग्रुप डी। कल के दिन हमको सेमीफाइनल 1 से मेगा फाइनल के लिए एक टीम मिली है जिसका नाम है टाई पैकर्स, जिसमें अमित नाइक का बहुत ही धाकड़ बल्लेबाजी करते हुए नजर आए हैं। दिल जीता, मैन ऑफ द मैच अवार्ड जीता। इस बार बिलाल का रुख किया है कप्तान ने, अब बिलाल देखना है किस तरह से गेंदबाजी करेंगे। शॉर्ट ऑफ लेन डिलीवरी है, छोटे टप्पे की गेंद, मिल जाएगी 2 रन। देखिए बल्ला तो चलाना होता है हर गेंद पर, रन चाहे 1 आए या 2 आए, डॉट परसेंटेज आप बढ़ाइए मत। 24 गेंद है, 24 गेंदों में अगर 50 प्लस अगर आप स्कोर करते हैं तो फिर वो जिम्मेदारी रहती है अगले इनिंग में गेंदबाजों की कि गेंदबाज कितनी बेहतरीन गेंदबाजी करते हैं, और डिफेंड करना अगर जानते हैं तो वो छोटे ग्राउंड पे भी डिफेंड कर सकते हैं। इसी बीच बिलाल की अगली गेंद लॉन्ग ऑन के क्षेत्र में खेला है, और गजब का ये कैच, पकड़ो कैच ही तो मैच हमेशा करते हैं हम। परिस्थिति कुछ भी हो, परिणाम अच्छा साबित करते हुए नजर आएंगे खिलाड़ी। करण तैनात थे और बहुत ही अच्छा हाई जंप कैच किया उन्होंने। लोकल टैलेंट, प्रोमोट दी लोकल टैलेंट, जैसा कि शहबाज भाई से अभी अभी पता चला कि करण यहाँ के लोकल टैलेंट है और लोकल प्लेयर है, जो कि होम ग्राउंड पे ऐसा प्रदर्शन अगर कोई खिलाड़ी करता है ना तो उसके 100% नहीं बल्कि 200% उसके अंदर ऊर्जा बढ़ जाती है, कॉन्फिडेंस बढ़ जाता है। 12 रन हो चुके हैं। चलिए मुकाबला शुरू करें, जल्द से जल्द समय का ध्यान रखा जाए क्योंकि समय से हम बहुत ज़्यादा पीछे चल रहे हैं, समय के साथ चलना ज़रूरी है हमें। अगले बल्लेबाज राहुल आए हैं। राहुल
इस बल्लेबाज का क्या है मूल साबित करना होगा। नाम है इनका राहुल। चलेगा बल्ला, उड़ेगी धूल। आए हैं बल्लेबाज राहुल। तेज तर्रार गति से बीट कराने का प्रयास, शॉर्ट ऑफ लेन डिलीवरी, अंपायर का इशारा वाइट। चलिए चैलेंज किया है ऑनफील्ड अंपायर को गेंदबाजी टीम ने। अब थर्ड अंपायर के ऊपर नजर रहेगी, उनका डिसीजन क्या आता है। रिव्यू की मांग यहाँ पे की है और ये कोई भी ऑर्गेनाइजिंग कमेटी का बहुत बड़ा रूप रहता है एक तरीके से। जिस तरह हम देखते हैं कि टूर्नामेंट में हर टीम ये सोचती है कि रिव्यू रखा जाए, रिव्यू रखा जाए, मगर यहाँ सलाम करना चाहूंगा मैं पुरंदर ट्रॉफी की ऑर्गेनाइजिंग कमेटी को, जिस तरह से उन्होंने दोनों ही टीम के लिए एक एक रिव्यू रखा है हर इनिंग में। हालांकि इसमें हम देखते हैं 13-14 मैच एक दिन में खेले जा रहे हैं, उसमें रिव्यू में अगर कोई टीम रिव्यू लेती है तो उसमें टाइम बहुत ज्यादा जाता है, समय जाता है। उसके बावजूद ये सारी चीजों को ध्यान में रखते हुए ऑर्गेनाइजिंग कमेटी के इस निर्णय को सलाम। चलिए थर्ड अंपायर जाएंगे ऑनफील्ड अंपायर के साथ। इट इज अ व्हाइट बॉल। व्हाइट बॉल का इशारा अंपायर के द्वारा, जिसके चलते एक अतिरिक्त रन जुड़ेगा और रिव्यू भी गवा दिया है गेंदबाजी टीम ने। यहां पे एक्स्ट्रा के साथ में रन बढ़ चुके हैं 13 रन। इनसाइड आउट का प्रयत्न, शॉट तो अच्छा खेला है, देखना है कि अंपायर का डिसीजन क्या आता है। ये लीजिए बनाया मौका और गेंदबाज के लिए धोखा। अंपायर का इशारा, चौका चौका चौका, चौका दिया एकदम। बल्ला तेज चलाया था, ऊपर गेंद थी, थोड़ी सी वाइड यॉर्कर करने के लिए गए थे बिलाल, मगर उसको पढ़ लिया है। नजर अच्छी रखी है गेंद पर, आई सेट काफी परफेक्ट के साथ नजर आया है बल्लेबाज का। आगे गेंद है, तेज बल्ला घुमाया है, हवा में गेंद, खिलाड़ी उसके नीचे होंगे। रोहित जहां जाएंगे आप इनको ही पाएंगे, विकेट आ जाएगा। बड़ा झटका लगते हुए, एक तुम्हारी तो एक हमारी, ये दर्शाया है गेंदबाज ने। बिलाल चौका आने के बाद में कमबैक करके दिखाया है। बड़ा विकेट, दूसरा झटका लगते हुए राहुल के रूप में। चलिए समय का ध्यान रखा जाए प्लीज, समय का ध्यान रखा जाए। बल्लेबाजी टीम से गुजारिश है, नम्र निवेदन है, रिक्वेस्ट है। अंपायर्स प्लीज। जिस तरह से हमारे अंपायर्स का पैनल है, कोई भी टूर्नामेंट अगर सक्सेसफुल बनाना है तो टीम्स, दर्शक, इनके साथ साथ सबसे बड़ी भूमिका रहती है अंपायर्स की। अमित सर, नासिर शेख सर, राजेश सर, साजिद लाला सर कल मॉर्निंग से ये जुड़े हैं इस स्पर्धा को शानदार बनाने के लिए, और इनके डिसीजन को सलाम, इनकी पर्सनैलिटी को सलाम, और जिस तरह से ये स्टैंडिंग करके 12-13 घंटे लगातार अपनी ड्यूटी दे रहे हैं उसको सलाम। क्योंकि टूर्नामेंट कोई भी हो उसमें सबसे बड़ी भूमिका रहती है अंपायर इनकी और साथ ही साथ उनके डिसीजन की। चलिए अगली गेंद बिलाल की नए बल्लेबाज के लिए, खोद कर मारने की कोशिश है। लेफ्ट हैंडेड बैट्समैन अजीत आए हैं, नाम में इनकी जीत है, तो क्या देखना होगा कि जीता पाते अपनी टीम को या नहीं। अभी तो फिलहाल वक्त बताएगा कि जीता पाते या नहीं, क्योंकि पहले इनिंग का खेल जारी है। लास्ट बॉल ऑफ द ओवर, अंतिम गेंद, देखना है बड़े शॉट का प्रयास होगा या फिर सिंगल की कोशिश होगी बल्लेबाज के द्वारा। लोअर फुल टॉस गेंद और फुल टॉल, पैसा वसूल बल्लेबाजी लगने लगी है बेफजूल, और गेंदबाज ने दिखाया है अपना विकेटों वाला उसूल। झटका लगेगा एक और टीम भांडुप स्ट्राइकर्स को। चला नहीं बल्ला, नहीं उड़ी है धूल। आकाश के साथ आकाश झा भी आउट और अब राहुल। ओवर की समाप्ति, 2 ओवर की समाप्ति के बाद 2 ओवर के पश्चात 18 रन 3 विकेट के नुकसान पर भांडुप स्ट्राइकर्स। 4 ओवर का मुकाबला है और इसमें ये देखना होता है कि आपके जो सबसे
प्रीमियम और सबसे अच्छे बल्लेबाज हैं उनको आप आगे की तरफ भेजिए। 4 ओवर में कोई बल्लेबाज ये सोचेगा 5 से 6 गेंदे नहीं, सेट नहीं हो सकते। यहाँ पे 1 या 2 गेंदे आप बैट पे ले सकते हैं, बल्ले से कनेक्ट कर सकते हैं। चलिए अगली ओवर, हवा में गेंद है, आते के साथ ही क्या विकेट आ सकता है। कैच छोड़ने का किया नहीं जतन, विकेट का हो चुका है पतन और वापसी होगी डग आउट की ओर बल्लेबाज अजीत की। और दिल की गहराइयों के साथ, बड़ी ही नम्र निवेदन के साथ हम स्वागत करते हैं डोंगरी गणेश उत्सव मंडल के माजी अध्यक्ष राकेश मोरे सर का। हार्दिक अभिनंदन सर, वेलकम, खुशामदीद, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। स्ट्रेट डाउन द ग्राउंड, ओवर द लॉन्ग ऑन मैक्सिमम। इरादों में अगर है दम तो जोड़ दीजिए ये स्कोरर 6 रन। इरादों में दम तो बल्लेबाज के है। ऐश्वर्या सुरवे, इनके बल्ले पे अगर गेंद आएगी तो इसे पहुंचाएगी सीधा सीमा रेखा पार षटकार के लिए। कुछ बातचीत करते हुए नजर आएंगे वहां पे उमर खान, एक्सपीरियंस झोंकेंगे अपना, क्योंकि गेंदबाज ने फुल टॉस डाली और ये तो फुल टॉस इस ग्राउंड पर ये ऐसा फील होता है, ऐसा प्रतीत होता है कि मानो खुदकुशी वाली गेंद डाली हो आपने तोहफा दिया है बल्लेबाज को हाथ खोलने का। एक बार और बल्ला चलाया है, गेंद को पहुंचाया है, डीप मिड विकेट का इलाका चुना है, मगर मिलेंगे मात्र 2 रन। शॉर्ट ऑफ लेन डिलीवरी, छोटे टप्पे की गेंदें यहां पे ज्यादा सफल मानी जा रही है, क्योंकि जिस तरह से सामने की बाउंड्री है, सामने की जो है हम देखते हैं लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ का इलाका, उस उधर जो है बाउंड्रीज मिलते हुए नजर आ रही है। 6 रन 4 रन मिलते हुए नजर आ रहे हैं। एक और यहां पे इरादों में दम नजर आया है और 6 रन, अंपायर का इशारा। क्या बल्लेबाजी हुई है, ताबड़ तोड़ धाकड़ धुरंधर साबित होते हुए इस ट्रॉफी ऑफ पुरंदर में बल्लेबाज ऐश्वर्या सुरवे। कहां रह गए थे आप, बड़ी देर कर दी मेहरबान आते आते। महंगे साबित होते हुए जयेश पहली गेंद पे विकेट जरूर चटकाया था, उसके बाद अगली 3 गेंदों में लुटा दिए हैं 14 रन। स्कोर कार्ड की अगर बात करें तो 32 रन 32, लॉस ऑफ 3 विकेट, माफ कीजिएगा 4 विकेट। और यहां पे मौका बना था, थोड़ा सा दूर रह गए हैं उमर खान, विकेट कीपर की पोजीशन में नजर आ रहे हैं पहले ही मैच से। 1D का इशारा अंपायर के द्वारा। यहाँ पे थोड़ा सा फास्ट क्रिकेट होता है, जिस तरह से हम देख रहे हैं कि 4 ओवर का मुकाबला है और उसमें बस बल्ला चलाए जा रहे हैं बल्लेबाज, क्योंकि वो ये दर्शा रहे हैं कि हमको अच्छे टारगेट की ओर अग्रसर करना है हमारी टीम को। लाइन लेंथ खराब लाइन लेंथ, वाइड का इशारा अंपायर के द्वारा और 1 बाउंस भी साथ में। ये देखिए पूरी दशा बिगाड़ दी है। एक और देखना होगा कि अंपायर का इशारा क्या आता है। ऐसा लगा है कि बाउंड्री जाएगी, मगर 2 रन मिलेंगे। अंतिम गेंद पर आए हैं 2 रन, थोड़ा सा महंगा ओवर साबित होता हुआ। 3 ओवर के बाद में 36 रन, लॉस ऑफ 4 विकेट। टीम भांडुप स्ट्राइकर्स का स्कोर। अंतिम 6 गेंदें, ये बहुत ज्यादा जरूरी गेंदें हैं। दोनों ही टीम चाहेगी कि ये उनके लिए सही साबित हो। गेंदबाजी टीम चाहेगी कि कम से कम रन दिए जाए और बल्लेबाजी टीम चाहेगी कि ज्यादा से ज्यादा रन बटोरे जाए। मिडिल ऑर्डर के बल्लेबाज ऐश्वर्या सुरवे, क्या काबिले तारीफ 2 मैक्सिमम लगाए हैं। जब टीम को जरूरत थी उस वक्त इन्होंने 2 मैक्सिमम लगाए। डोंगरी परिसर के लेजेंडरी क्रिकेटर, लेजेंडरी खिलाड़ी मिस्टर किरण पेंडेकर सर, प्लीज वेलकम टू द डाइस, वेलकम टू द स्टेज। किरण सर, आपका हम दिल की गहराइयों से स्वागत करते हैं। मिनी हेलीकॉप्टर नजर आया, वहां पे रनआउट का चांस बन सकता है। 1 रन तेजी के साथ में पूरा किया, दूसरे रन की कोशिश होगी या नहीं, नाकारा वहां पे। इस बार गेंदबाजी पे नजर आ रहे हैं अनुराग।
फिलहाल स्कोर कार्ड की अगर बात करें तो यहाँ से बहुत एक एक रन मायने रखने वाला है। 37 रन कोमकाई सितलाई विठावा भांडुप स्ट्राइकर का स्कोर। ये चकमा देने वाली गेंद है, शॉर्ट ऑफ लेन डिलीवरी है। और ये गेंद हमने कल के दिन भी देखा कि अगर आप छोटे टप्पे की गेंद डाल रहे हैं ना तो बल्लेबाजों को थोड़ा मौका कम मिल रहा है बड़े शॉट खेलने का, क्योंकि हर बल्लेबाज ये सोच रहा है कि बस ओवर पिच गेंद रहे, यॉर्कर वाली गेंद रहे, उसको मैं हेलीकॉप्टर में तब्दील करूं, ओवर द लॉन्ग ऑन ओवर द लॉन्ग ऑफ खेलूं। अगली गेंद इसी बीच, इस बार बड़े शॉट का प्रयास, नीचे खिलाड़ी है रोहित होंगे तैनात और विकेट का पतन। एक ही बल्लेबाज जो चल रहे थे आसमान की ओर अपना नाम ऊंचा करते हुए, बल्लेबाजी करते हुए, ऐश्वर्या सुरवे को जाना होगा डगआउट, डिपार्चर होता हुआ, उनके विकेट का पतन होता हुआ। अच्छी गेंदबाजी, अभी तक 3 गेंदें डाली अनुराग ने और 1 रन खर्च किया है और एक महत्वपूर्ण विकेट चटकाया है। कोमकाई शितलाई विठावा, थोड़ा सा परिस्थितियां यहां पे बिगड़ती हुई इस टीम की। नए बल्लेबाज हर्ष आए हैं। स्लोवर डिलीवरी डाली है, क्या खूबसूरत गेंदबाजी। मौका नहीं मिल रहा है कोई भी बल्लेबाज को, हालांकि सेट बल्लेबाज थे ऐश्वर्या, उनको पहली गेंद जो डाली थी वो डॉट आई थी, हालांकि वो ओवर की दूसरी गेंद थी। उसके बाद सेम लाइन सेम लेंथ में नजर आई गेंद, बड़े शॉट का प्रयास करने के लिए गए, विकेट आ गया। और अब जो चौथी गेंद डाली वो भी काबिले तारीफ। ये सीधे बल्ले से सीधा कमेंट्री बॉक्स के होश उड़ाते हुए नजर आए हैं बल्लेबाज। बिना कदमों का किए इस्तेमाल, खड़ा किया बवाल और पेश की बल्लेबाज ने एक मिसाल। गेंदबाज के लिए सवाल, बल्लेबाजी शानदार बेमिसाल और शॉट सुपर से भी ऊपर, धमाल धमाल धमाल। 6 रन। अनुराग अच्छा ओवर डाल रहे थे, शायद तारीफ जोड़ी ज्यादा हमने कर दी। ऊपर गेंद डालेंगे तो उसका खामियाजा भुगतना पड़ेगा। एक सम्मानजनक स्कोर की ओर अग्रसर होते हुए टीम कोमकाई शितलाई विठावा भांडुप स्ट्राइकर। 44 रन, लास्ट बॉल ऑफ द इनिंग, अंतिम गेंद। इस बार भी बड़े शॉट का प्रयत्न, ये देखना होगा कि अंपायर का इशारा क्या आता है। मात्र 2 रन, इस 2 रन के साथ में बना डाले हैं टीम कोमकाई शितलाई विठावा भांडुप स्ट्राइकर ने 46 रन और दिया है 47 रनों का टारगेट। 47 रन चाहिए जीत के लिए हमराज मृत्युंजय पुणे टीम को, अगर इस मुकाबले को जीत के आगे बढ़ना है तो। हॅलो, दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल टॉससाठी यायचंय. मी आपण काही सन्मान करणार आहोत या स्पर्धेच्या निमित्ताने. राकेशजी मोरे साहेब या, आपला सन्मान केला जातोय. राकेश भाऊ या, आपलं स्वागत असणार आहे. किरण भाऊंचं या ठिकाणी आगमन झालंय आणि महेंद्र नाईक साहेबांना विनंती असणार आहे, आपण राकेश साहेबांचा सन्मान करायचा आहे. पुरंदर चषकासाठी आपली उपस्थिती खूप आवर्जून या ठिकाणी लाभली, त्याबद्दल आपला हा सन्मान केला जातोय. आपण देखील या स्पर्धेच्या निमित्ताने एक महत्त्वाचा घटक आहात आणि आपली उपस्थिती राकेश मोरे साहेब, त्याबद्दल आपला हा सन्मान केला जातोय. मुंबई पोर्ट ट्रस्टचे किरण पेडणेकर साहेब या, आमचे मित्र आणि क्रिकेट प्रेमी आहेत, क्रिकेट खेळाडू आहेत आणि किरण भाऊंचं या ठिकाणी झालेलं आगमन, त्यांचा सन्मान केला जातोय. मुंबई पोर्ट ट्रस्ट किरण पेडणेकर यांचा सन्मान केला जातोय. मी सनी यांना विनंती असणार आहे, हा सन्मान करायचा आहे. राकेशजी मोरे साहेब आमच्या बरोबरीने आहेत, महेंद्र नाईक साहेब आमच्या बरोबरीने आहेत, अमित गोलतकर सर सुद्धा आहेत या सन्मानामध्ये आणि किरण भाऊ आपला हा विशेष सन्मान केला जातोय. आपण या विभागामध्ये खेळलेलं क्रिकेट असू देत, क्रिकेटवरचं प्रेम, नवीन खेळाडूंना प्रोत्साहन, हे सगळं देण्याचं काम आपण सगळं करत असतात, त्याबद्दल हा विशेष सन्मान पुरंदर चषकाच्या वतीने. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या. हा चला.
चला टॉस साठी जागडे पाटील. चला कॅप्टन जागडे पाटील. चला जागडे पाटीलचे कॅप्टन या, चला लवकर. या ठिकाणी प्रतिस्पर्धी टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. चला लवकरात लवकर मॅच सुरू होण्याच्या अगोदर टॉसला या, कारण 4 ओव्हरचीच मॅच असेल. जागडे पाटील कॅप्टन. जागडे पाटील टीमचे कॅप्टन. इनिंग सुरू झाली. चला प्लीज टॉस साठी या. मॅचच्या हो प्लीज थोडस लवकर या. जागडे पाटील आणि त्यांच्या विरोधात एम एम मोटर. मी किरणजी पेडणेकर सर आणि महत्वाची मॅच आहे, त्याचा टॉस या ठिकाणी केला जातोय. डिसन लगेच जागेवर सांगायचं आहे. टॉस जिंकलाय. जास्त काही विचारणार. निर्णय काय असेल? बॅटिंग करण्याचा निर्णय असेल. जयने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. चला फिल्डिंगसाठी दाखल व्हा. आमचे सगळे मान्यवर मनापासून आभार आणि जाऊयात रोशन पाताडे सरांकडे. धन्यवाद चंदू सर. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. सिंग पॅकर जुगनूभाई आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून मुंबई शहरातील पहिली वहिली दिवसरात्र प्रकाश झोतामध्ये खेळवली जाणारी साखळी फेरी मध्ये मात्र खेळवली जाणारी एक भव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेचा दुसरा दिवस. 2 विजेत्या संघांमधल्या सामन्याला आता सुरुवात झाली आहे. एका बाजूला कुंकाई शितलाई विटावा अर्थात भांडूप स्ट्रायकर आणि विरोधामध्ये आपण जर पाहिलं तर हमराज मृत्युंजय पुणे. या 2 संघांमध्ये हा सामना आहे. नाणेफेकीचा कौल झाल्यानंतर मात्र आता सामन्याला सुरुवात झाली आहे आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये खानोके खान उमर खान आणि त्यांच्या जोडीला मुजम्मिल सध्याच्या घडीला मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालेले पाहतोय. आणि त्याचबरोबर कुंकाई शितलाई विठावा भांडूप स्ट्रायकर या संघाच्या माध्यमातून आपण जर लक्ष टाकलं तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तो मात्र ऐश्वर्य सुर्वे बाबा. पंच म्हणून साजिद खान लाला आणि त्यांच्या जोडीला मात्र नासिर शेख. सँडस रोड डोंगरी परिसरातलं हे वीर छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण. गेले 2 दिवस क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटणारी ही क्रिकेटवेडी जनता आणि क्रिकेटवेडे प्रेक्षक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. मोठ्या संख्येने आज गर्दी करतायत. आज चिंचबंदर डोंगरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अर्थात डोंगरीचा राजा आणि यावेळेला मात्र मोठा फटका. 2 धाबा मात्र मिळतील. मंडळाच्या माध्यमातून मात्र भव्य रक्तदान शिबिर सुद्धा बाजूच्या शाळेमध्ये पार पडताना आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर आपल्या मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमधलं एक मोठं नाव आणि युवासेना सहसचिव सन्माननीय मुकेश अरविंद कोळी यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. यावेळेला चांगला चेंडू आणि यावेळेला बघूया रन मिळते का. डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न होता पण थोडक्यासाठी बचावले उमर खान. युवासेना चषक सारखी एक मोठी पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेनंतर त्यापूर्वी आपण जर पाहिलं तर परळच्या कामगार मैदानामध्ये युवासेना चषकाचे प्रमुख आयोजक म्हणून ज्यांना आपण पाहतो असे युवासेनेचे सहसचिव आणि परळ आणि त्याचबरोबर आपल्या मुंबईच्या क्रिकेटच्या पटलावरचं एक असं नाव ज्यांनी मात्र क्रिकेटसाठी खूप काही दिलेलं आहे असे आमचे मित्र मुकेश अरविंद कोळी यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. कोरोनाच्या काळात सुद्धा आपल्या क्रिकेट क्षेत्राकडून खूप मोठं योगदान या मुंबईच्या क्रिकेटनं दिलं. त्याबद्दल मुकेशजींचं सुद्धा त्यासाठी विशेष आभारी आम्ही असत असो. नेहमीच मुकेशजींचं या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो कारण कोरोनाच्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर मुंबईच्या क्रिकेटकडून आपल्या महाराष्ट्रासाठी काहीतरी गेलं पाहिजे या विचाराने मात्र खूप मोठा फंड त्यांनी जमा केला आणि त्याचबरोबर तो फंड आपल्या तर असे आमचे मुकेशजी कोळी इथे उपस्थित आहेत. स्वागत आहे. आणि दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झाला. ऐश्वर्य सुर्वे बाबा 12 धावा पहिल्या षटकातून खर्च करताना शेवटचा बॉल षटकार आलेला पाहायला मिळालाय. चांगली सुरुवात केली आहे. उमर खान पहिले 6 बॉल खेळले. त्यानंतर मुजम्मिल आता स्ट्राईकवर येतोय. ओव्हर नंबर 2 ला होते सुरुवात. सुमित
यावेळेला पहिलाच बॉल ऑन साइडला, 2 धावांचा इशारा आलाय. पहिला बॉल अगदी आपल्या रक्तदान शिबिर ज्या ठिकाणी चालू आहे त्या केंद्राकडे बॉल पाठवलाय मुजम्मिलने. दुहेरी धावेसोबत धावफलकाच्या आकड्याला मात्र आकार देण्याचा प्रयत्न. धावसंख्या सध्याच्या स्थितीला आपण जर पाहिली तर 14 वरती आहे. 47 धावांचा पाठलाग. या वेळेला मात्र हलकासा बाउन्सर पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी बॉलला देण्याचा प्रयत्न केला गेला. एक चांगली गोलंदाजी म्हणून आपण जर पाहिलं तर बरेच वर्ष या गोलंदाजाचं नाव घेतलंय. खऱ्या अर्थाने मात्र मला अजूनही आठवतंय की पावसाळी रबर बॉल हंगामातल्या भटवाडी घाटकोपरच्या लिजेंड ट्रॉफीमध्ये सुमित औटीचं मात्र खूप चांगलं प्रदर्शन आम्ही पाहिलं होतं आणि त्यानंतर मात्र बरेच वर्ष या खेळाडूच्या नावाचा बोलबाला, या खेळाडूच्या नावाची चर्चा होते. या वेळेला थोडीशी दिशाहीन गोलंदाजी डाऊन द लेग साइड. बॉलला वळण हवं तसं देता आलेलं नाहीये. पिचिंग सुद्धा डाऊन द लेग साइड होती आणि पंच राजेश तळासिलकर सर म्हणजेच आऊ सरांच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक चांगली स्पर्धा. खऱ्या अर्थाने मात्र मुंबई शहरातली पहिली स्पर्धा म्हणून आज या स्पर्धेचं नाव आवर्जून घ्यावंसं वाटेल. कारण पहिली पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपल्या आज मुंबईमध्ये पार पडते, जी दिवस रात्र प्रकाश झोतामध्ये खेळवली जाते आणि ती सुद्धा साखळी फेरीमध्ये खेळवली जाते. ओव्हरपिच बॉल होता, चांगला स्ट्रोक खेळलाय. स्वीट साम फ्रॉम मिडल ऑफ द बॅट. बॉटम हँडचा स्ट्रॉंग वापर आणि चेंडू मात्र कुठे गेलाय. गोलंदाजाला सांगितले जा बॉल शोधून आण. विचारविनिमय होईल आणि मग पंच निर्णय जो आहे तो आम्हाला कळवतील. मला वाटतं 2च धाबा या ठिकाणी घोषित केल्या गेलेत पंचांच्या माध्यमातून. चला विचारविनिमय करण्यात वेळ घालवू नका. टोटल 14 मॅचेस आपल्याला दिवसभरात खेळवायचे आहेत आणि त्यानंतर पारितोषिक वितरण सोहळा सुद्धा पार पाडायचा आहे. वेळेचं भान राखा, वेळेचं बंधन आहे. प्रत्येक 4 ओव्हरच्या मॅचसाठी मात्र 20 मिनिटं आणि 5 ओव्हरच्या मॅच म्हणजे 25 मिनिटं आपल्याला दिली जातील आणि त्या वेळेतच इनिंग तुम्हाला पूर्ण करायची आहे. पुन्हा एकदा मात्र आडव्या बॅटने पुल करायचा प्रयत्न. कॅमेऱ्याच्या स्टँडला त्या ठिकाणी मात्र बांधलेलं जे छोटंसं मंडप आहे त्याला लागून बॉल मैदानातून आत आलाय. एक धाव पूर्ण होती. एकेरी धावेच्या प्रयत्नानंतर धावसंख्येच्या आकड्यात मोठा बदल, कारण 18 धावा सध्या आपण पाहतोय. चांगली फटकेबाजी मुजम्मिलच्याही बॅटमधून करण्यात आली. उमरने शेवटला एक षटकार ठोकला होता पहिल्या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा स्ट्राईकवर येतोय उमर. 3 बॉल पूर्ण झालेत, 4 बॉल पूर्ण झालेत माफ करा, आणि 2 बॉल बाकी. यावेळेला बचावात्मक अंदाजाने खेळण्याचा प्रयत्न, अगदी शरीराच्या दिशेने आतल्या बाजूला अँगल बनवत हाताळलेला चेंडू होता सुमित औटीचा. चांगलं व्हेरिएशन आहे या गोलंदाजाकडे आणि त्या व्हेरिएशनमुळेच हा गोलंदाज मात्र सध्याच्या घडीला खूप चर्चेत आहे. यॉर्कर स्पेशालिस्ट म्हणून सुद्धा पाहिलं जातं. अगदी मुंबईचा बुमरा म्हणून सुद्धा त्याला ओळखलं जातं. एक आगळी वेगळी ऍक्शन आणि आज आपल्या दक्षिण मुंबईतील एक नावाजलेलं गोविंदा पथक, दहिकाला पथक अर्थात श्रीराम गोविंदा पथकाचे प्रमुख प्रशिक्षक सन्माननीय सचिनजी यांचं या ठिकाणी शुभागमन होते. सचिनजी, आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि रिव्ह्यू मात्र मागितला गेलाय. टीव्ही अंपायरकडे मात्र मागणी आलेली आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉलसाठी मात्र या ठिकाणी आता रिव्ह्यूची मागणी. तिसरे पंच म्हणून आपण जर पाहिले तर आपल्यासोबत साजिद खान लाला आणि अमित गोलतकर सर याची पडताळणी करताना आपल्याला पाहायला मिळतात. एकूण 4 पंचांचं पॅनल, कारण दिवस रात्र स्पर्धा आहे. पंचांचं मात्र कौतुक करावं लागेल. अगदी आज 2 दिवसांमध्ये अगदी सकाळी 10:30 वाजल्यापासून रात्री आता किती वाजता स्पर्धा संपेल ठाऊक नाही, पण तोपर्यंत फेअर डिलिव्हरी आहे. व्हॅलिड बॉल घोषित केलाय पंचांनी. दिवसभर मैदानामध्ये उभं राहून पंचांची भूमिका अगदी तटस्थपणे पार पडणं सोपी गोष्ट नाहीये. एक स्थानिक आपल्या डोंगरीमधले पंच साजिद खान आहे, त्याचबरोबर आपले दुसरे पंच अमित गोलतकर सर भांडूपहून आले, त्याचबरोबर दादरहून राजेश तळाशिलकर, औसर आणि खास बदलापूरहून
गेली कित्येक वर्ष या स्पर्धेशी जुळलेलं नाव आहे ते म्हणजे नासिर शेख सर. सचिन जाधव सर आज आपल्या समवेत उपस्थित आहेत. श्रीराम गोविंदा पथक आपले आज मुंबई शहरातले एक गोविंदा पथक आहे आणि या वेळेला मात्र काय स्ट्रोक खेळलाय, पाहावा पाहावा आणि पाहतच राहावा. डोळ्याला अगदी थंडक देणारा हा फटका आहे. बॅडमिंटन शॉट, उमर खानच्या बॅटमधून येतोय षटकार. चांगला स्ट्रोक आहे नक्कीच आणि आम्ही आभारी आहे आमचे सहकारी गुणलेखक म्हणून आज गेले 2 दिवस जे काम पाहतायत चिन्मयजी पालांडे त्यांचं सुद्धा कौतुक आहे, कारण चांगलं स्कोरिंग त्यांनी या 2 दिवसांमध्ये केलंय आपल्या संपूर्ण स्पर्धेमध्ये. डोंगरीचा प्रत्येक क्रिकेटचा चाहता आणि या ठिकाणी मात्र स्थानिक खेळाडू या संपूर्ण स्पर्धेला सहकार्य करतायत. कोणी स्कोरिंग करतंय, कोणी मैदानाची परिस्थिती सांभाळतंय, कोणी मात्र पाठीमागच्या प्रेक्षकांना कंट्रोल करतंय, कोणी आपल्या मान्यवरांना रिसीव्ह करतंय, कोणी मान्यवरांचा सत्कार करते. प्रत्येक बारीक बारीक गोष्टींकडे मात्र या जुगनूबाईंच्या संपूर्ण टीमने लक्ष दिलंय. यावेळेला पुन्हा एकदा मात्र मागच्या बाजूला फटका खेळला गेलाय. पहिल्या क्षेत्राकडे डिक्लेअर झोन आहे, एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. चांगली धावसंख्या उभारण्याच्या प्रयत्नामध्ये उमर आणि मुझम्मिल. सध्या तरी स्कोर आपण जाऊन पोहोचलेला पाहतोय तो 26 वर. तिसऱ्या षटकाचा खेळ मात्र सध्या प्रगतीपथावर आहे. शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट, पहिली मॅच 5 ओव्हर, त्यानंतर मग 4-4 ओव्हरचे सामने. अगदी सगळं वेळेत कसं पूर्ण करता येईल याच्याकडे सुद्धा आयोजकांनी लक्ष दिलंय. भलेही दिवस रात्र स्पर्धा आहे पण एकूण 14 मॅचेस एका दिवसामध्ये पूर्ण करायचे आहेत. चांगला बॉल, या वेळेला मात्र बरोबर बॅटरला फॉलो केलं. टप्पा पडल्यानंतर हलकासा आतमधल्या बाजूला अँगल बनवलेला चेंडू होता. उमर खान मात्र थोडंसं मागे सरकून खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बॉल आणि बॅटमध्ये कोणतेही कॉन्टॅक्ट घडवून आणता आलेलं नाहीये. बॉल सरळ विकेट किपरच्या हातात. 9 बॉल आणि 21 धावांची गरज आहे अजूनही मॅच जिंकण्यासाठी. 47 धावांचा पाठलाग करते टीम. हमराज मृत्युंजय विरोधामध्ये कुंकाई शितलाई विटावा भांडूप स्ट्रायकर. या वेळेला मात्र डिक्लेअर झोनकडे बॉल चाललाय. 2 धावांचा इशारा आलाय. एक मोठा फटका या मॅच मध्ये गरजेचा आहे हमराज मृत्युंजय पुणे संघासाठी. आता 8 बॉल आणि 19 धावा. या मैदानात 2-2 धावा तुम्ही खूप सहज मिळवू शकता, कारण बाजूचे जे डिक्लेअर झोन आहे ते खूप जवळ आहे, त्यामुळे इझिली तुम्ही 2-2 धावा मिळवू शकता. पण 8 बॉल बाकी आहेत, 19 ची गरज, म्हणजे एखादा चौकार षटकार गरजेचा आहे या मॅच मध्ये. आणि या वेळेला तो मारण्याचा प्रयत्न केलाय. बघूया बॉल कुठे चाललाय, काय निर्णय येईल. पंचांचा इशारा, ज्या फटक्याची होती गरज तो फटका आलाय उमर खानच्या बॅटमधून. पुरंदर ट्रॉफी षटकार. आता मॅचचं समीकरण बदलतंय. 7 बॉल आणि 13 धावा. सचिन सर या ठिकाणी मात्र स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आपल्याच मुंबई शहरातील एक नामांकित असं गोविंदा पथक, श्रीराम गोविंदा मंडळाचे प्रमुख प्रशिक्षक. आणि या वेळेला उंच जातोय, लांबी कमी पडते. फिल्डर डाऊन दी बॉल अँड स्ट्रेट इन टू दी बास्केट. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला धक्का हमराज मृत्युंजय टीमला लागतोय. दोन्ही बाजूला समान संधी देणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगतीये. काल जसा आपण उल्लेख केला की शेवटच्या 4 मॅचेस अगदी शेवटच्या बॉल पर्यंत गेल्या आणि या मॅच मध्ये सुद्धा ते अपेक्षित आहे. तर एक विशेष सन्मान इथे केला जातोय सचिन जाधव सरांचा. आमच्या संपूर्ण पुरंदर ट्रॉफीच्या आयोजकांच्या वतीने आज आपल्या डोंगरी परिसरातील क्रिकेटर्स आज या ठिकाणी सन्मान करतील. आज आपल्या नामांकित श्रीराम गोविंदा पथकाचे प्रमुख प्रशिक्षक सचिनजी जाधव सरांचा एक यथोचित सन्मान, यथोचित सत्कार या ठिकाणी केला जातोय. तरी त्यांनी त्याचा स्वीकार करावा व आमच्या आयोजन समितीचा मान राखावा. खूप खूप धन्यवाद सचिन जाधव साहेब. आपल्या अमूल्य वेळातील वेळ काढून आपण आज या स्पर्धेला सदिच्छा भेट दिला त्याबद्दल आपला हा विशेष सन्मान. स्पर्धेचे प्रमुख आयोजक जुगनूजी सिंग यांच्या शुभ हस्ते आपल्याला एक स्पर्धेची आठवण म्हणून छोटंसं सन्मान चिन्ह आणि एक मायेची उबदार अशी शाल देऊन आम्ही आपला आभार व्यक्त करतोय. असं सहकार्य आम्हाला वर्षोनवर्ष लाभो हीच आम्ही डोंगरीच्या राजाचरणी आणि उमरखाळीच्या राजाचरणी प्रार्थना करतोय. धन्यवाद. वळूया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेला, ज्या ठिकाणी 3 ओव्हरचा खेळ इथे पूर्ण होतोय. परिपूर्ण झालेल्या 3 ओव्हरमध्ये
धावफलकावरती धावा आहेत 34 आणि जिंकण्यासाठी आता 6 बॉल आणि 13 धावांची गरज. उत्कंठावर्धक मॅच आहे. मानलं तर सोपं, मांडलं तर कठीण. पण बॉलिंगसाठी आता कोण येणार? उमरची विकेट आली आहे. उमरच्या विकेट नंतर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी मात्र दाखल झालेलं पाहायला मिळतोय अभिषेक आंगणे. स्ट्राईकवर मुजम्मिल आहे. बॉलिंगसाठी मात्र आता कोणाची निवड केली गेली आहे? शेवटच्या षटकात बॉलिंग मार्कवरती सिराज. भांडूप, नाहूर आणि त्या परिसरातले सर्व खेळाडू आज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इन ऍक्शन बघायला मिळत आहेत. कुंकाई शितलाई विटावा या संघाच्या माध्यमातून, अर्थात भांडूप स्ट्रायकर या संघाच्या माध्यमातून सिराज शेवटच्या षटकासाठी. 6 बॉल 13ची गरज. पहिलाच बॉल, आपटलेला चेंडू. यावेळेला मात्र अपील केली गेली पंचांकडे. व्हाईट बॉल कळवलाय पंचांनी, पण इथे मात्र थोडीशी जास्त घाई केली ती अभिषेक आंगणेने. अधिक एक धाव घेण्याच्या नादामध्ये आपला विकेट गमावलाय. अगदी डायमंड डकचा शिकार बनलाय. ऑलरेडी रिव्ह्यू गमावलेला आहे. रिव्ह्यू बाकी आहे, रिव्ह्यू बाकी आहे. ऑनफिल्ड पंचांनी डिसिजन दिलंय व्हाईट बॉल, पण त्यावर मात्र कुठेतरी फिल्डिंग टीमने, बॉलरने या ठिकाणी मात्र आक्षेप घेतलाय, चॅलेंज केले या डिसिजनला. कारण त्यांचा एक रिव्ह्यू बाकी आहे आणि अशा क्षणाला मात्र तो रिव्ह्यू वापरावा लागेल आणि हा व्हाईट बॉलच आहे. त्यामुळे आता रिव्ह्यू गमावलेला आहे. यानंतर आता मात्र कोणताही रिव्ह्यू मिळणार नाही. वॉर्निंग दिली जाते गोलंदाज सिराजला. यावेळेला मात्र ऑन साइडला खेळलेला फटका मैदानातून बाहेर जाईल 2 धावांसाठी. पाच चेंडू आणि 10 धावा. 2 बाद 36 धावा धावफलकावरती. 37 धावा, माफ करा, 2 बाद 37. यावेळेला मात्र वाईड लाईन गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आणि आणखीन एक वाईड. यावेळेला मात्र सिराजच्या गोलंदाजीमधून आला एक्स्ट्रा रन. अशा क्षणाला मात्र हे एक्स्ट्रा कंट्रोल मध्ये ठेवावे लागतील सिराजला. उत्कंठावर्धक मॅच आहे. हळूहळू आता सामना रोमांचकारी होत चाललेला आहे. 5 बॉल 9ची आवश्यकता. स्ट्राईकवर मुजम्मिल, नॉन स्ट्राईकला मेहुल, बॉलिंग मार्कवर सिराज. यावेळेला समोर खेचलाय स्लॉट मधला चेंडू. डाऊन द ग्राउंड खेळण्याच्या प्रयत्नामध्ये, पण आलाय फक्त 2 धावांचा इशारा. आता 4 बॉल आणि गरज आहे ती मात्र 7 धावांची. हृदयाचे ठोके हळूहळू आता वाढू लागलेले आहेत. आता पाठीमागे मात्र तिकडे हलचल पाहायला मिळते. डोंगरीच्या राजाच्या बॅनर खाली मात्र संपूर्ण टीम आता उत्कंठावर्धक सामना पाहते. काय होईल या मॅच मध्ये? हा डॉट आलाय. एक तेरी एक मेरी. कधी वाईड, कधी सिंगल, कधी डबल, कधी डॉट. तीन बॉल आणि 7 रन. गोलंदाज की फलंदाज, बॅट की बॉल. या वेळेला सरळ फटका खेळायचा प्रयत्न होता. उंची जास्त गाठतोय, लांबी कमी पडतीये. फिल्डर येतोय चेंडू खाली. जज नाही होऊ शकला हा बॉल. ऐश्वर्य सुर्वे बाबा होते चेंडू खाली. झेल निसटलाय. 2 धाबा धावून काढल्यात. 2 बॉल आणि 5 रनची आता गरज आहे. हमराज मृत्युंजय की कुंकाई शितलाई विटावा, भांडूप स्ट्रायकर, कोण जिंकणार ही मॅच? मॅचचा हा निर्णायक बॉल असू शकतो. हा बॉल सुद्धा जातोय समोर. वाईडिश लॉंग ऑन रिझन कडे आणि पंचांचा निर्णय बाकी आहे. पाहायचंय काय निर्णय येतोय. सनीबाई आहे त्या ठिकाणी.
रुको जरा सबर करो. हा, बाकीच्या खेळाडूंनी कोणी मैदानात येऊ नका. फक्त कर्णधार त्या ठिकाणी पंचांशी बोलतील, बाकी कोणी मैदानामध्ये यायचं नाहीये. आमचे प्रतिनिधी मैदानाच्या चारही बाजूला आहेत. दोनच धावा असतील. एक बॉल 3 रन आता गरजेचे आहेत. मुजम्मिल विरुद्ध सिराज, भांडूप विरुद्ध पुणे, हमराज विरुद्ध कुंकाई शितलाई विटावा. छुआ सनी भाई, कोणी आर्ग्युमेंट्स करू नका, फक्त कर्णधार बोलतील. त्याचबरोबर स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस. निर्णय अजून बाकी आहे. बाहेरून कोणी मैदानाच्या आत यायचं नाहीये, लक्षात घ्या. पाठीमागे कॅप्टन व्यतिरिक्त कोणीही पंचांशी आयोजकांशी बोलायचं नाहीये. आपल्याला योग्य तो निर्णय कळवतील. फक्त कॅप्टनच त्या ठिकाणी आयोजकांशी चर्चा करेल, बाकी कोणीही मैदानात यायचं नाहीये. दोन्ही टीमला ही सूचना है. उमर भाई, आपकी टीम के सारे मेंबर्स को बाहर ले लो. भांडूप स्ट्रायकर, आपण सुद्धा सगळ्यांनी आपापल्या जागेवर जा. फक्त कॅप्टन बोलतील. दोन्ही टीमला सूचना आहे, आपण आपापल्या जागेवर जा. आपले जे प्लेयर्स मैदानामध्ये आले त्यांना सर्वांना पण बाहेर घ्या.
भांडूप स्ट्रायकर, कुंकाई शितलाई विटावा, आपल्या सर्वांना विनंती आपण आपल्या डगआउट मध्ये जा. टीव्ही अंपायर जो काही आहे तो युट्यूब लाईव्ह वरती पाहून याचा निर्णय देतील. बाकीच्या सर्व आपल्या आयोजकांच्या विनंतीला मान आपण द्यायचा आहे. आयोजकांनी आपल्याला विनंती केली आहे, नक्कीच आपल्याला जो काही आहे तो योग्य निर्णय दिला जाईल. कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही, त्यामुळे युट्यूब वरती बघून हा निर्णय जो आहे तो तुम्हाला कळवला जाईल. पाठीमागे समोर त्या पॉइंटच्या दिशेला जे प्रेक्षक आहेत, जरा आपण आता थोडंसं मागे सरकून घ्या, कारण मॅच फुल क्रुशियल मोमेंट मध्ये आहे. तिकडे जे प्रेक्षक आहेत आपल्या लाईटच्या पोल खाली, जरा आपण थोडंसं तिकडनं सगळ्यांनी मागे सरकून घ्या पॉइंटला. चला फिल्डिंग लावून घ्या. कुंकाई शितलाई भांडूप स्ट्रायकर. अंपायर डिसिजन चौकार घोषित केलेला आहे. एक बॉल एक रन. चला इथे मध्ये चर्चा बंद करा. आकाश, कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. एक बॉल आणि एक रनची मॅच आहे. पुन्हा एकदा आजच्या दिवसातला हा सामना सुद्धा शेवटच्या बॉलवर आलाय. सकाळी पण आपण चर्चा केली की कालच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये शेवटला झालेल्या चारही मॅचेस अगदी शेवटच्या बॉल पर्यंत गेल्या होत्या, आणि आज सुद्धा असाच एक सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला भांडूप स्ट्रायकर अर्थात कुंकाई शितलाई विटावा, आणि विरोधामध्ये आपण जर पाहिलं तर हमराज मृत्युंजय पुणे. सिराज विरुद्ध मुझम्मिल. एक बॉल एक रन. प्रेक्षकांनी सगळ्यांना विनंती आहे, सर्व प्रेक्षक जे मैदानाच्या आत पॉइंटला स्क्वेअर लेगला जे प्रेक्षक आहेत कॅमेऱ्याच्या स्टँडच्या बाजूला, आपण आपल्याकडे जर बॉल आला कोणी बॉलला अडवू नका. थोडंसं मागे आपले कार्यकर्ते तिकडे असतील तर सनीबाई जरा ते तिकडे पॉइंटला जर सगळ्यांना मागे घ्या. तिकडून इकडे सुद्धा या कॅमेऱ्याच्या स्टँडच्या बाजूला जे प्रेक्षक आहेत तो आपण सगळ्यांनी थोडंसं मैदानाच्या बाहेरच्या साईडला. नासिर सर जरा मागचे प्रेक्षक जरा तिकडनं मागे सरकायला सांगा सगळ्यांना. हा एक बॉल एकची मॅच आहे, क्रुशियल मॅच आहे. जरा थोडंसं आपण प्रेक्षकांनी सुद्धा सहकार्य करा. 2 बॉल 5चा सामना होता. मागील बॉलवर चौकार घोषित केला गेलाय. आता एक बॉल एक रन, त्यामुळे हृदयाचे ठोके आता पूर्णतः वाढलेले आहेत. हाय व्होल्टेज ड्रामा आहे. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल आलाय. 2 धावांचा फटका, आणि या मॅच मध्ये विजेता ठरली आहे टीम हमराज मृत्युंजय पुणे. मनपूर्वक अभिनंदन अँड व्हेरी हार्ड लक टीम कुंकाई शितलाई विटावा भांडूप स्ट्रायकर.